नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्रीदिलीप मोहिते सर शुभानंदे चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। इयत्ता 8वी विषय मराठी आपण समास व समासाचे प्रकार अभ्यासतो आहोत। या घटकावरील भाग क्रमांक 1 व भाग क्रमांक 2 तुम्ही यापूर्वी अभ्यासलेला असेल। विद्यार्थी मित्र हो, या भाग क्रमांक 1 व भाग क्रमांक 2च्या दोन्ही व्हिडिओचे लिंक जे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत, तिथून तुम्ही या दोन्ही व्हिडिओंचा अभ्यास करू शकता। त्याच्यामध्ये आपण समासाचे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत। भाग क्रमांक 1 मध्ये अव्ययीभाव समास आपण अभ्यासलेला आहे आणि भाग क्रमांक 2 मध्ये तत्पुरुष समास व त्याचे पोटप्रकार आपण समजून घेतलेले आहेत। आजच्या या भाग क्रमांक 3 मध्ये आपण द्वंद्व समास हा समासाचा प्रकार समजून घेणार आहोत। इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी तुमची व्हावी या दृष्टीनं व्याकरणाचा प्रत्येक घटक अतिशय सोप्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सगळे व्हिडिओ जर पाहिले आणि प्रत्येक घटक जर मनापासून अभ्यासला तर नक्कीच आपली मातृभाषा मराठी जी आहे तर तिचं व्याकरण जे आहे ते अतिशय चांगलं होईल। चला तर मग आपण समास व समासाचे प्रकार यामधील द्वंद्व समास आपण अभ्यासूया। सर्वप्रथम समास म्हणजे काय हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। जेव्हा 2 शब्द एकमेकांशेजारी येतात तेव्हा त्यांच्यातील विभक्तीचे प्रत्यय किंवा त्यांचा संबंध दाखवणारे इतर शब्द गाळून त्यांचा एक जोडशब्द आपण बनवतो आणि शब्दांच्या अशा एकीकरणाला समास असे म्हणतात। उदाहरण आपण पाहिलेली आहेत की लोकप्रिय, लोकांना प्रिय, राजाश्रय, राजाचा आश्रय, बटाटे वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, देवघर, देवासाठी घर, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण। आपण जर बघितलं तर इथं प्रत्येक सामासिक शब्द जो आहे तर त्याचा जर विग्रह आपण बघितला तर या विग्रहामध्ये हे जे 2 शब्द असतात तर ते 2 शब्दांमधला संबंध दर्शवण्यासाठी जे विभक्तीचे प्रत्यय आलेले असतात किंवा इतर शब्द आलेले असतात तर ते सामासिक शब्द तयार होत असताना गाळले जातात। म्हणजे लोकांना प्रिय, इथं लोकांना मध्ये ना हा विभक्तीचा प्रत्यय निघून गेला आणि लोक आणि प्रिय हे 2 शब्द एकत्रित येऊन त्यांचा एक जोडशब्द तयार झाला, लोकप्रिय असा, त्यालाच आपण सामासिक शब्द असं म्हणतो। आणि अशा पद्धतीनं हे शब्दांचं जे एकत्रीकरण होतं त्यालाच आपण समास असं म्हणतो। आणि समास हा शब्द मुळातच सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे आणि त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे आणि हे 2 शब्द अशा प्रकारे एकत्र होतात आणि हा सामासिक शब्द तयार होतो। आता समासाचे जे प्रकार आहेत तर ते कसे प्रकार पडतात हे पण आपल्याला माहिती आहे की समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात आणि त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात। आता त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे म्हणजे सामासिक शब्दामध्ये कोणत्या शब्दाला जास्त महत्त्व आहे यावरच समासाचे 4 प्रकार पडतात। पैकी त्यामध्ये आपण पहिला प्रकार बघितला होता, पहिलं पद महत्त्वाचं असलेला समास कोणता तर अव्ययीभाव समास आणि अव्ययीभाव समास त्याची उदाहरणं हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे। दुसरा प्रकार आहे दुसरं पद महत्त्वाचं असलेलं तर तो समास आहे तत्पुरुष समास, तोही आपण समजून घेतला। त्याचे पोटप्रकार सुद्धा तत्पुरुष समासाचे आपण भाग क्रमांक 2 मध्ये समजून घेतलेले आहेत। आता तिसरा प्रकार जो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे की दोन्ही पदे महत्त्वाचे असलेले असा समास कोणता तर द्वंद्व समास। म्हणजे सामासिक शब्दामध्ये ज्या 2 शब्दांचं एकत्रीकरण झालेलं असतं ते दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात असं जेव्हा आपल्या लक्षात येतं विग्रहावरून तेव्हा अर्थातच तो द्वंद्व समास असणार आहे। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो प्रकार अभ्यासणार आहोत तो अर्थातच दोन्ही पद महत्त्वाचे नसून त्यांनी सूचित केलेलं वेगळंच पद महत्त्वाचं तर तो समास आहे बहुव्रीही समास। तो आपण पुढच्या भागामध्ये व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये भाग क्रमांक 4 मध्ये अभ्यासणार आहोत। आता आपण द्वंद्व समास कसा होतो ते उदाहरणांसहित समजून घेऊया। पहा विद्यार्थी मित्र हो, द्वंद्व समास आपल्याला माहिती आहे की ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्त्वाचे असतात तर त्याला आपण द्वंद्व समास असं म्हणणार आहोत। हे थोडंसं आपण उदाहरणांद्वारे समजून घेऊ म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल की पहा इथं खालील उदाहरणांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा अशी आपल्याला कृती दिलेली आहे। इथे पहिलं वाक्य आहे की पती पत्नी ही संसार रथाची 2 महत्त्वाची चाके आहेत। आता सामासिक शब्द इथं कोणता आहे तर पती पत्नी हा सामासिक शब्द आहे। दुसरा आहे योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच। इथे खरे खोटे हा सामासिक शब्द आहे
आता पहिला पती पत्नी हा जो शब्द आहे तर त्याचा विग्रह पती आणि पत्नी असा होणार आहे, दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत. आणि दुसरा ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये खरे खोटे हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा आपल्याला दोन्ही पदांपैकी म्हणजे इथं विकल्प आहे, खरे किंवा खोटे, म्हणजे खरं किंवा खोटे, म्हणजे दोन्हीपैकी एक विकल्प जो आहे तर तो त्या ठिकाणी सूचित केलेला आहे. म्हणजे इथे दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगात आल्या, तर इथं गप्पा गोष्टी आणि याचा विग्रह असा होईल की गप्पा गोष्टी वगैरे, म्हणजे तो जो समूह आहे म्हणजे गप्पा गोष्टी आणि त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी असतील त्यासारख्या, तर त्या सगळ्यांना उद्देशून गप्पा गोष्टी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या समुदायालाच तिथं त्या ठिकाणी महत्त्व आहे. गप्पा गोष्टींबरोबर त्यासारखे इतर ज्या गोष्टी होतील तर तो अर्थ इथं सूचित होतो, म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे. तर इथं दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला हा द्वंद्व समास जो आहे तो समजून घ्यायचा आहे. आता इथे आपण तेच पुन्हा पाहणार आहोत की विग्रह पती आणि पत्नी, तर तो सामासिक शब्द वरच्या पहिल्या वाक्यामध्ये आलेला आहे पती पत्नी. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला खरे खोटे हा सामासिक शब्द आलेला आहे आणि त्याचा विग्रह खरे किंवा खोटे असा होतो. गप्पा गोष्टीमध्ये गप्पा गोष्टी वगैरे असा तो विग्रह होणार आहे. आता आणखीन एक कृती आपण अभ्यासूया की खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द ओळखा. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. आता आई वडील हा इथे सामासिक शब्द आहे. दुसरं वाक्य आहे ताई गावाहून 4-5 दिवसांत परत येईल. 4-5 हा सामासिक शब्द आहे. दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरूण न्यावे, तर इथं अंथरूण पांघरूण हा सामासिक शब्द आहे. आई वडील, आई आणि वडील, 4-5, 4 किंवा 5. अंथरूण पांघरूण तर अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे, म्हणजे अशा पद्धतीनं इथं दोन्ही पदं या सामासिक शब्दांमध्ये महत्त्वाचे आहेत. आणि अशा पद्धतीनं दोन्ही पदं ज्या सामासिक शब्दात महत्त्वाचे असतात त्याला आपण द्वंद्व समास असं म्हणतो. मग द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर इथे दोन्ही पदं महत्त्वाचे असतात. या तीनही सामासिक शब्दांमध्ये आई वडील, 4-5, अंथरूण पांघरूण दोन्ही पदं महत्त्वाची आहेत हे आपल्या लक्षात येतं. आता द्वंद्व समासाचं पुढचं वैशिष्ट्य आहे की सामासिक शब्दाचा विग्रह आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययाने करतात. आता जे काही हे सामासिक शब्द येतात द्वंद्व समासातले, तर त्यांचा विग्रह करण्यासाठी आणि, व, अथवा, किंवा यांसारख्या उभयान्वयी अव्ययांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. आता दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश विग्रहात केलेला असतो की जसं अंथरूण पांघरूण, मग अंथरूण पांघरूण वगैरे इतर गोष्टी, मग अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे, या सगळ्याला आपण अंथरूण पांघरूण असं म्हणतो. म्हणजे द्वंद्व समासाची ही 3 वैशिष्ट्ये आहेत. दोन्ही पदं महत्त्वाची, सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात आणि काही वेळेला दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश विग्रहात केलेला असतो. अशा पद्धतीनं आपल्याला द्वंद्व समास ओळखता येतो. यावरून आपल्या असं लक्षात येतं की ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्याला आपण द्वंद्व समास असं म्हणायचं आहे. मग सामासिक शब्दांचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या समासाचे 3 प्रकार पडतात. म्हणजे हा जो द्वंद्व समास आहे या द्वंद्व समासातील जे काही द्वंद्व समासातील जे सामासिक शब्द असतात त्यांचा विग्रह करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतींवरून या समासाचे पुन्हा 3 पोट प्रकार पडतात, उपप्रकार पडतात की इथं द्वंद्व समासाचे पोट प्रकार कोणते आहेत, तर अर्थातच पहिला पोट प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. आता त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते पण आपण पाहणार आहोत. वैकल्पिक द्वंद्व समास असा दुसरा प्रकार आहे आणि समाहार द्वंद्व समास हा तिसरा उपप्रकार आहे. म्हणजे द्वंद्व समासाचे हे 3 पोट प्रकार पडतात, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं वैशिष्ट्य आहे की अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. आई आणि वडील असं आपण उदाहरण बघितलं होतं. तर अर्थ पूर्ण होण्यासाठी आई आणि वडील या दोन्ही पदांची आवश्यकता असते. आता दुसरं वैशिष्ट्य आहे की या समासाचा विग्रह करताना आणि, व यांपैकी एक समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरावं लागतं. उदाहरणार्थ विटी दांडू आणि
विटी दांडू हा जर शब्द असेल सामासिक शब्द तर विटी आणि दांडू अशा पद्धतीने आपण इथे आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने इतरेतर द्वंद्व समास जो आहे तर त्या इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद आवश्यक दोन्ही पदांची अपेक्षा असते आणि व यांसारख्या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग हा विग्रह करण्यासाठी केला जातो आणि या पद्धतीने हा इतरेतर द्वंद्व समास आपल्याला ओळखता येतो. पुढचा प्रकार जो वैकल्पिक द्वंद्व समास आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांची अपेक्षा असते आणि वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही प्रधान पदांपैकी म्हणजे दोन्ही पद महत्वाचीच आहेत पण त्यापैकी कुठल्या तरी एकाची अपेक्षा असते. आणि या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यांपैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावं लागतं. इथं उदाहरण घेतलेलं आहे खरे खोटे, खरे किंवा खोटे म्हणजे खरं किंवा खोटं यांपैकी एका पदाची अपेक्षा असते पण दोन्ही पदं महत्वाची आहेत पण अपेक्षा मात्र एकाची असते. तर अशाला वैकल्पिक असा जो सामासिक शब्द असतो तर त्याचा प्रकार हा वैकल्पिक द्वंद्व समास असा असतो. आता समाहार द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय आहे तर समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा सुद्धा समावेश होतो. अंथरून पांघरून असा जर शब्द असेल तर अंतरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणारी कपडे असतील किंवा इतर कपडे असतील या सगळ्यांचा समावेश जो आहे तो अंथरून पांघरण्यासाठी होतो. मग समासात असलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला यामध्ये महत्त्व असतं आणि म्हणून हा समास एकवचनी असतो. म्हणजे त्या संपूर्ण समुच्चयावरून आपल्याला सगळ्या गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी समाविष्ट होत असल्या तर त्याचा एक समूह आपण मानतो आणि म्हणून त्या ठिकाणी तो एकवचनी सामासिक शब्द असतो. अशा पद्धतीने आपण हे तिन्ही प्रकार जे आहेत तर ते अभ्यासलेले आहेत. आता या प्रत्येक प्रकाराची उदाहरणं आपण जास्तीत जास्त पाहूया आणि त्यावरून आपल्याला हा द्वंद्व समास की ज्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात तर तो आपल्याला समजेल. थोडक्यात पुन्हा एकदा आपण बघूया की सामासिक शब्द समजा आई वडील असेल तर आई आणि वडील दोन्ही पदांची अपेक्षा आहे आणि म्हणून हा इतरेतर द्वंद्व समास. स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष बघा इथे आणि वचा उपयोग केलेला आहे विग्रह करण्यासाठी सामासिक शब्दांचा. दोन्ही पदांची अपेक्षा इथं आहे आणि म्हणून हा इतरेतर द्वंद्व समास. तिसरं उदाहरण पहा खरे खोटे, खरे किंवा खोटे एकापैकी दोन्ही प्रधान पद आहेत. खरे आणि खोटे हे दोन्ही प्रधान पद आहेत परंतु त्यापैकी एकाची अपेक्षा आहे आणि म्हणून किंवाचा उपयोग इथं केलेला आहे. काही वेळा अथवाचा उपयोग केला जातो, वाचा उपयोग केला जातो. तर खरे खोटे, खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास. 10-12, 10 किंवा 12 वैकल्पिक द्वंद्व समास. खाणे पिणे, आता खाणे पिणे वगैरे त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतील खाण्यापिण्याच्या तर याला आपण समाहार द्वंद्व समास असं म्हणायचं आहे आणि हा एकवचनी असतो. गप्पा गोष्टी वगैरे हा सुद्धा समाहार द्वंद्व समास आहे. म्हणजे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे द्वंद्व समासाचे 3 पोट प्रकार आहेत. आता इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं आपण पाहूया. पहा बहीण भाऊ असा जर शब्द असेल सामासिक शब्द तर अर्थातच त्याचा विग्रह बहीण आणि भाऊ असा होईल आणि हा समास असणार आहे इतरेतर द्वंद्व समास. आई वडील, आई आणि वडील दोन्ही पदांची अपेक्षा आहे इतरेतर द्वंद्व समास. नाक डोळे, नाक आणि डोळे इतरेतर द्वंद्व समास. सुंठ साखर, सुंठ आणि साखर इतरेतर द्वंद्व समास. कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन इतरेतर द्वंद्व समास. विटी दांडू, विटी आणि दांडी किंवा विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास. कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली इतरेतर द्वंद्व समास. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री व पुरुष असे होऊ शकतं इतरेतर द्वंद्व समास. अशा पद्धतीनं दोन्ही पदांची अपेक्षा असते द्वंद्व समासामध्ये तेव्हा तो इतरेतर द्वंद्व समास असतो. आता वैकल्पिक द्वंद्व समासाची आपण काही उदाहरणं पाहूया. पहा इथे बरे वाईट, तर बरे किंवा वाईट हा वैकल्पिक द्वंद्व समास. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य दोन्हीपैकी एका पदाची अपेक्षा इथं असते. दोन्ही पद प्रधान आहेत, बरे आणि वाईट, सत्य असत्य ही दोन्ही पद महत्वाची आहेत. त्यापैकी एकाची अपेक्षा इथं व्यक्त केलेली असते हा वैकल्पिक द्वंद्व समास. 4-5, 4 किंवा 5 वैकल्पिक द्वंद्व समास. 3-4, 3 किंवा 4 वैकल्पिक द्वंद्व समास. खरे खोटे, खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं आपण पाहूया. पहा अंथरूण पांघरूण हे उदाहरण आपण पाहिलेलं आहे. अंथरूण पांघरूण वगैरे किंवा अंतरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, इतर कपडे असा त्याचा विग्रह होईल. म्हणजे इथे आपल्याला दिलेला जो काही सामासिक शब्द असतो तर त्याच्यामध्ये त्यासारख्या इतरही गोष्टींचा समावेश केलेला असतो आणि त्यावरून
त्या संपूर्ण समुच्चयाचा बोध होत असतो, तो एकवचनी सामासिक शब्द असतो. अंथरूण पांघरूण वगैरे हा समाहार द्वंद्व समास. भाजीपाला वगैरे म्हणजे भाजीपाला हा सामासिक शब्द असेल तर भाजीपाला वगैरे हा समाहार द्वंद्व समास. कपडा लत्ता वगैरे मग हा समाहार द्वंद्व समास. अन्न पाणी वगैरे समाहार द्वंद्व समास. पाला पाचोळा वगैरे समाहार द्वंद्व समास. केर कचरा वगैरे समाहार द्वंद्व समास. अशा पद्धतीने आपण हा सगळा भाग जो आहे तो पाहिलेला आहे. आता इथं आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे की इथे बघा आपण आता हे सगळे जे काही प्रकार आता अभ्यासलेले आहेत तर त्यावरून आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं ह्या द्वंद्व समासाचे जर समजा समासाचा विग्रह करायला सांगितलं असेल तर तो कसा करायचा, समासाचं नाव कसं लिहायचं. तर माय आणि लेकरे तर दोन्ही पदांची अपेक्षा आहे आणि माय लेकरे असा तो शब्द तयार होईल आणि हा इतर द्वंद्व समास असणार आहे. इष्टानिष्ट तर इष्ट किंवा अनिष्ट इथं दोन्ही पदांपैकी एका पदाची अपेक्षा आहे म्हणजे हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे. आपण समाहार द्वंद्व समासाचं कोणतंही एक उदाहरण इथं द्यायचं आहे. समजा गप्पा गोष्टी उदाहरण घेतलं तर गप्पा गोष्टी वगैरे हा त्याचा समासाचा विग्रह होईल. लहान किंवा मोठे म्हणजे लहान मोठे हा सामासिक शब्द आहे, लहान किंवा मोठे असा त्याचा विग्रह होईल. दोन्हीपैकी एका पदाची अपेक्षा आहे म्हणजे हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे. घरदार असा शब्द असेल तर घर दार वगैरे अर्थातच हा समाहार द्वंद्व समास आहे. इतर द्वंद्व समासाचं एक उदाहरण आपण घेऊया. स्त्री व पुरुष इतर द्वंद्व समास. काही वेळेला स्त्री आणि पुरुष असाही त्याचा विग्रह होतो तर इतर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. दोन्ही पदांची अपेक्षा आहे. भले किंवा बुरे दोन्ही पदांपैकी एकाची अपेक्षा आहे हा वैकल्पिक द्वंद्व समास. कुलूप आणि किल्ली हा इतर द्वंद्व समास आहे. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये हा सगळा भाग जो आहे तो समजून घेतला. आता आपल्याला इथे एक कृती दिलेली ती एकदा आपण पूर्ण करू की सामासिक शब्दांचा विग्रह करा सांगितलेला आहे. भाजीपाला तर अर्थातच भाजीपाला वगैरे हा समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. सुख आणि दुःख असाही त्याचा विग्रह होईल किंवा सुख किंवा दुःख असाही विग्रह होईल. सुख आणि दुःख म्हटलं की तो इतर द्वंद्व समास असेल आणि सुख किंवा दुःख असं म्हटलं तर तो वैकल्पिक द्वंद्व समास असेल. स्त्री पुरुष तर स्त्री आणि पुरुष, स्त्री व पुरुष असंही होतं. केर कचरा स्त्री आणि पुरुष इतर द्वंद्व समास आहे आणि केर कचरा तर केर कचरा वगैरे अर्थातच तो समाहार द्वंद्व समास आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सर्वांना समासाचा द्वंद्व समास हा प्रकार नक्की समजला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर त्यांनी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपली माय मराठी पक्की होण्यासाठी शिकू आनंदेसोबत नेहमी राहा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.